नमस्कार मंडळी, जुन्याच दिवसाची जुनी सुरुवात. आजचा पॉडकास्ट तुम्हाला खूप आवडणार आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे, तुम्ही खूप एन्जॉय करणार आहात आणि तुम्ही मला म्हणणार की अजून अजून कर, अजून हिच्यावर पॉडकास्ट कर, अजून खूप मजा येते आणि तुम्हाला नक्की आवडणार, खूप मजा येणार आणि खूप एन्जॉय करणार आहात तुम्ही. सो आता बघा कोणावर आजचा पॉडकास्ट आहे, तर तुम्हाला कळलंच असेल आजचा पॉडकास्ट कोणावर असणार आहे. तर खूप मजा येणार आहे. अरे दया, पहले ही दरवाज़ा तोड़ना स्टार्ट कर दिया मेरे हुक्म के बिना. अभी तोड़ो दरवाजा. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. फेरीचा रिझल्ट लागला आहे. फेरीच्या रिझल्टचं सेलिब्रेशन बघितलं का तुम्ही? ड्रॉइंग आणि म्युझिकचे मार्क्स आणि रिमार्क्स काय दिले आहेत टीचरने की मस्त ड्रॉइंग करते मस्त. आणि त्याच्यावरती थोडंसं तुम्ही बघितलं का टॉपला, म्हणजे ते दाखवायचं ते दाखवलं नाही. अरे बाबा, आम्ही तर असं म्हणजे ड्रॉइंगचं आणि याचं तर आम्ही लिस्ट असं बघतो, असं काय रिमार्क दिलंय वगैरे. आणि ज्यांचं ड्रॉइंग चांगलं आहे, म्युझिकमध्ये जे चांगले आहेत ते पण असं म्हणजे बघत असतील, पण कोणालाही माहिती आहे की ते एक्स्ट्रा करिक्युलर आहे आणि एक हा जर ते छान आहे तर ते त्याच्याबद्दल छानच लिहिलेलं असणार. पण मेनली आपला फोकस सब्जेक्ट्सवर असतो, कोर सब्जेक्ट्सवर असतो, जसं की मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, सायन्स आहे, अदर लँग्वेजेस आहे, SST आहे, जे सब्जेक्ट कोर सब्जेक्ट आपण ग्रुप ए ज्याला म्हणतो अशा सब्जेक्ट्सवर असतो. तर ते तर हिने दाखवलेच नाही. आणि खूप छान आय प्राऊड ऑफ यू बेटा, आय प्राऊड ऑफ यू, ही कुठलं इंग्लिश आहे? आणि त्या बेटाला पण माहिती होतं वाटतं की आपण काय पराक्रम केलाय. ती मनात म्हणत असेल की जाऊ दे, हिला तर काय समजत नाही, येडीबाई आहे, कायतरी माझी आई काय पण बोलत असते, जाऊ दे, प्राऊड वाटतंय तर वाटू दे हिला प्राऊड. पण मला माहिती आहे माझी असलियत. तर तिला मनात माहिती असेल, ती म्हणत असेल की अरे हे तर सगळं कंटेंटसाठी चाललंय, आता काहीतरी कशाचं पण सेलिब्रेशन करायचं म्हणून करते, तर करू दे. म्हणून तिच्या चेहऱ्यावर जरा पण काही आनंद नव्हता ना काय होतं, कारण तिला कळलं होतं आता तर तिला लिहिता वाचता येतं आणि एवढी समज तर नक्कीच आहे की आपण काय केलं आहे, आपल्याला काय रिमार्क्स मिळाले आहेत ते तिला कळलंच असेल. आणि ही म्हणते की ते आता झोपेतनंच उठली आहे ना, म्हणून ती थोडी अशी वाटते आहे. नाहीतर आय प्राऊड ऑफ यू बेटा, आय प्राऊड ऑफ यू. म्हणजे हिला म्हणायचं होतं आई प्राऊड ऑफ यू, म्हणजे आई इज प्राऊड ऑफ यू, पण हिथं आई म्हणत नाही. म्हणजे हिचं तर लोचाच आहे रे बाबा. राहू दे बोंबल, तुझ्या मुलींना 4 का 5 काय ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे लँग्वेज येतात नाही येतात आम्हाला माहिती नाही. तू म्हणते येतात तर येतात, पण तुला एक तरी लँग्वेज धड येते का गं? शरम कर, लाज बाळग, मोठी प्राऊड ऑफ यू आली तर पट. आणि हिला स्वतःला करायचं तेच करते. हिला काही कोणाशी काही घेणं देणं नसतं. उगाच शोधून काढते आपलं आणि जबरदस्ती काहीतरी कॉन्टेंट म्हणून हिच्या डोक्यात असतं, तर तेच करते. आता एकतर तिथे स्पष्ट लिहिलं होतं की तिला ना अजून गरज आहे, तिने फोकस करण्याची गरज आहे, तिला अजून प्रॅक्टिसची गरज आहे. आणि मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स वगैरे त्याच्याकडे तिला अजून म्हणजे थोडी प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. झांजू बिंजूने काही फरक पडलेला नाही आहे. झांज वाजवत ठेवला तिकडे, तर झांजूने काही घंटा फरक पडलेला नाही आहे. झांज वाजवतो पण घंटा फरक पडत नाही त्याच्याने, तर घंटा वाजवली पाहिजे झांजूने, असं तिथे लिहिलेलं होतं. आणि दुसरी गोष्ट की आईचं मुळात लक्ष, म्हणजे झांजू काही पण असू दे, पण आईने नीट बघितलं पाहिजे. वडिलांनी एवढे मोठे IT इंजिनियर डॅमेजर वडील आहेत, कसल्या मिटिंगा करत असतात, त्या मिटिंगा सोडून जरा मुलींकडे लक्ष दिलं तर जरा जास्त बेटर होईल. नुसतं तर मीटिंग करत असतो, काहीतरी मीटिंग खेळतो, नाहीतर बायकोच्या ढोंगणावर कॅमेरा मारत फिरत असतो. बस या कामाव्यतिरिक्त त्या मुलींकडे तर कम्प्लीट दुर्लक्ष झालेलं आहे. त्या मुली शाळेत पण जात नाही, भर शाळेच्या दिवसामध्ये सुट्ट्या मारून काही हरकत नाही प्रमाणपत्र घेऊन फिरत असतात, भटकत असतात. तर काय होणार ना? प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असतं आणि कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट असते. तुम्हाला रेग्युलर असणं स्कूलमध्ये इम्पॉर्टंट असतं. होमवर्कच्या बाबतीत पण लिहिलेलं होतं की रेग्युलर सबमिशन करा म्हणून, कम्प्लिशन लाईक टाइमली कम्प्लीट करा जे पण टास्क वगैरे दिलेले आहे. त्याच्यावरनंच कळतं की काय उल्हास आहे. आणि ही बाई म्हणते, हिला काय वाटतं ही अडाण टप्पू आहे म्हणून काय आम्ही पण आहोत का? आम्हाला वाचता येत नाही का? आम्ही सगळं वाचलं काय रिमार्क दिलेले, आणि असल्या रिमार्क सेलिब्रेट करते तू? बावडट बाई, पागलबाई, येडीबाई, मूर्खबाई, चुबस
बरं करते ते करते. तर आता जिच्या अचीवमेंटवर जी म्हणजे तू स्वतःच ठरवली आहे कुठची तरी अचीवमेंट, त्या अचीवमेंटला तू सेलिब्रेट करते, तर तिला विचारते की तू काय खाणार आहे, तिच्या आवडीचं वस्तू बनवायची, तर ती सांगते तिला काय खायचं, तर नाही ती मला हे म्हणाली, ती मला म्हणाले की मम्मा पाणीपुरी बनव, पण मी म्हणाले नको पाणीपुरी नको का, पाणीपुरी आपण नेहमीच खातो, तर काहीतरी वेगळं, तर चाट बनवूया. आणि मी ठरवलं आहे की आता मी कटोरा चाट बनवणार आहे. ॲक्च्युली माझ्या हातात नेहमीच कटोरा असतो, मी तर 1 नंबरची आहेच, कटोरा घेऊनच फिरत असते सगळीकडे. कोणी व्ह्यूज देतं का व्ह्यूज, कोणी व्ह्यूज देतं का व्ह्यूज असं करत. पण म्हणून मला कटोरा चाट खूप आवडतो, तर मी कटोरा चाटच बनवणार. आणि खूप हेल्दी आहे, खूप छान आहे, खूप मस्त, मला खूप आवडतं. अरे फक्त मला 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 आवडतं, मण्यारला आवडतं बस, बाकी यांना ना काही नाही. लोक हे दोघं नवरा बायको आहे ना, ह्यांच्या लेखी दुसऱ्यांना काय आवडतं, दुसऱ्यांची आवड निवड, त्यांचे पाय दुखतायत, अंग दुखतंय, काही घेणं देणं नाही आहे. जोपर्यंत ह्यांच्या मनाचं होत आहे ना, हे स्वतःच्या मनाचंच नुसतं हे करत असतात, नुसतं स्वतःच्याच मनाचं दामटवत असतात. आता बनवला हिने तो कटोरा चाट, आणि परत तेच तळल्या ते तळून त्याच्यामध्ये असं तुम्ही बनवू शकता. अरे आम्ही इतकं पण नाही खात रे बाबा, सारखं ते ढेकर बाप रे. त्या दिवशी तर असं थोबाड पडलेलं ना, असं झालेलं हिचं, मला वाटतं काहीतरी सॉलिडच वाजलं होतं. आणि काय फेकते बाप रे बाप, मला तर काय कळलंच नाही. आधी सकाळी निघाली तेव्हा म्हणाली की आता आम्ही जातोय, एकतर इतकं खोटं बोलते ना, इतकं डेटचं फंबल असतो की हिला आता डेट्स तर लक्षात राहतच नाही, तर डेट्स मेन्शन करणं तर हिने बंदच केलंय, काय बोलतच नाही त्याच्याबद्दल. आता तर मंथ्सची पण गडबड, म्हणजे जून बोलणार, मग खाली जुलै लिहिणार, मग अरे असं, मग ते खरं काहीतरी निघूनच जातं. आणि मग सगळं उलट पुलट काय सारव करते. आता तर मला ते खरंच ते जे काही जर्मनीचं पण जे दाखवलं ते कितपत ह्याच महिन्याचं आहे की गेल्या महिन्याचं आहे की काय आहे, कारण त्या डेट्स तर काहीच मॅच होत नाही आहे. मी सगळं इंटरनेट, सगळं जितके सोर्सेस आहेत सगळं छान मारलं की मला कुठेच ते सापडलं नाही. हां, जर ते असेल तर तो त्या दिवशीचा पर्टिक्युलर प्रोग्रॅम असेल, बट डेफिनेटली त्या ज्या युकेला पादुका जाणार आहेत त्या पादुकावाला नव्हतं, कारण युकेला ज्या पादुका जाणार होत्या त्या युकेला त्या दिवशी पोचणार होत्या, तर ह्या पादुका नव्हत्याच. ह्या फक्त त्या, मला वाटतं त्या मंदिराने किंवा त्या जे पण असेल ती संस्था, त्यांनी त्या दिवशी तो प्रोग्राम ठेवला होता. सो आता तो प्रश्न नाही, त्याच्यावर आपण नंतर येऊया. मला हे म्हणायचं आहे की सकाळी निघाली, सॉलिड तोंड पडलं होतं आणि एकदम पच्च्या तोंडाचं चाललेलं, सारखं आपलं तोंडातनं पच्चाक आवाज करत काहीतरी बोलत होती. आणि एकतर तो स्टार्टच असं व्हिडिओची केली की आधी प्रिव्हियस इव्हनिंग म्हणून एक मस्त अशी रम्य संध्याकाळ असं दाखवलं, आणि कट्टू एकदम हिचा तो ग्रे फिल्टर पावडर लावलेला मेकअप थोपलेला थोबडा घेऊन एकदमच समोर आली. एकदम घाबरायला झालं मला, बापरे, मला एकदम वुडू डॉल बघितल्यासारखं वाटलं. हे काय म्हणजे अचानक ही कोण आली, आणि तो असा मेकअप आणि ते असं जे काही झालं होतं ना, एकदम बेकार, कुठला शेड लावलेला काय माहिती, पूर्ण ग्रे झाला होता, चंदेरी फेस दिसत होता, एकदम हॉरिबल दिसत होती ती. एकदम असली कलर तिचा उठून दिसत होता, त्याच्यावरती असे पावडर थापली होती. ग्रे कलरवर जर तुम्ही पांढरी पावडर मारली तर ती कसं दिसेल तसाच कलर असा हिचा चंदेरी झाला होता काहीसा. आणि मग बोलते की आता आम्हाला आता इथे मने आम्हाला सोडणार आहे, आणि मग आम्ही इथून परत येणार आहोत, कारण मन्याला आता मीटिंग आहे, तर ते मीटिंगला जाणार आहे. अशा वेळेला वाटतं 2 गाड्या पाहिजे होत्या, पण काही हरकत नाही. आता मला काही कळलं नाही, आम्ही म्हणजे मुलींना तर तो सोडणार होता, ही पण सोडणार होती, मग मन्या तिथून मीटिंगला जाणार होता, आणि ही परत येणार होती. मग ही म्हणाली आम्ही परत येणार आहोत, मग आम्ही आमचे परत येऊ, मन्या आम्हाला सोडून जाईल. आणि मग जर हिचं काही काम नव्हतं, मन्या तिथून मीटिंगला जाणार होता, तर मन्या मुलींना ड्रॉप करून एकटा मीटिंगला गेला असता ना. हिला का घेऊन गेला बरोबर, ही का गेली बरोबर आणि परत येण्यासाठी. आणि ही जर परत येणार होती तर मग आम्ही कोण, म्हणजे मी परत येईन असं बोलायचं होतं हिला, तर मग आम्ही का. आणि मग जर मन्या आणि बोंबली दोघेही घरी परत येणार होते तर ते आम्ही असतील, तर मग मन्या का गेला होता हिला घेऊन, म्हणजे ही का होती तिथे.
आणि नंतर मग थोड्या वेळाने ही गेली मम्मीला घेऊन आणायला मुलींना, आणि तेव्हा ही म्हणाली की मी गाडी घेऊन आली आहे आणि थांबा. मी दाखवलीच नाही तिने गाडी, आणि एवढा चान्स असा सोडेल का ही? हां, ही साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीला जेव्हा मन्या बाजूला असतो तेव्हा ही नेहमी शूट घेते, आणि त्या दिवशी हिने घेतलंच नाही आणि बोलली की आता मी गाडी काढते पार्किंगमधनं आणि मग तुम्हाला अशी बोलते. आणि मग डायरेक्ट घरीच पोचली ही, घरीच कॅमेरा ऑन झाला. म्हणजे ना गाडी दाखवली काय नाही, आणि ज्या पद्धतीने ह्या पळत होत्या, पायपीट करत होत्या, त्या पद्धतीने मला तर वाटतं की ते बस पकडायलाच चालल्या होत्या. आणि अचानक आई कुठून आली काही, म्हणजे त्या दिवशीचा मला काही सेन्सच बनला नाही. काहीही फेकाफेकी करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हेच म्हणायचं आहे, सगळं बाजूला राहू दे, जर एखादी व्यक्ती लर्निंग लायसन्स मिळाल्यावर इतकं खुश, लर्निंग लायसन्स आणि ते रिटर्न एक्झाम पास झाल्यावर, जी कोणीही मोस्टली 90% लोक पास होतात, तर ती एक्झाम पास झाल्यानंतर इतके खुश आणि इतकं त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि काय काय पार्टी दिली मन्याने आणि हे ते वगैरे. आणि जेव्हा हिला जर खरंच पक्का लायसन्स मिळाला आहे आणि हिची ड्रायव्हिंग टेस्ट झाली आहे, सगळं झालं आहे, आणि ही आता म्हणजे स्वतः इंडिपेंडेंटली चालवू शकते, तर हिने अजूनपर्यंत ते कधी दाखवलं नाही, मेन्शन केलं नाही, कधीच काही त्याची पार्टी तर सोडा, आपण काहीच नाही. असं कसं होऊ शकतं? याचा अर्थ तिला अजूनही ते लायसन्स मिळालेलं नाही आहे, कारण ते लायसन्स जास्त क्रुशियल असतं. त्याचा तर जास्त आनंद व्हायला पाहिजे जर ड्रायव्हिंग टेस्ट तुम्ही पास झाले आहेत तर ही जर ती पास झाली आहे तर हिने तर त्याचं काहीच मेन्शन केलं नाही आणि कधीच दाखवत नाही. नेहमी मन्या बाजूला असतानाच ही ड्राईव्ह करते. याचा अर्थ अजूनही ती लर्निंग लायसन्सवरच आहे. आणि कधी देणार आहे एक्झाम, आता किती दिवस, त्याचं पण काहीतरी ड्युरेशन असेल ना, इतक्या दिवसामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची आहे. आता ते झालंय, आता परत काय हिचं काय चाललंय तेच काय कळत नाही. आणि इतकं खोटेपणा, इतकं उलटं पुलटं फिरवून करते ना, की कशाला, मला काही कळतच नाही, कशाला इतकं खोटं, इतक्या प्रमाणावर खोटं बोलायचंच कशाला? काय मिळतं काय याच्यातनं इतकं खोटं बोलून? की खरंच हे नॉर्मलाइज झालंय हिच्यासाठी, की एकदम म्हणजे असं सर्रास खोटं बोलायचं, उगाच खोटं बोलायचं. आता खोटं बोलणं हेच फक्त इतकंच कॉन्टेंट उरलंय. अगं शरम कर, शरम. आता कसली वाट बघते? एवढं तुझी इज्जत काढली, तुझं सगळं खोटं बाहेर काढलं, तुझ्या सासूने, तुझ्या नंडेने, तुझ्या वहिनीने, सगळं. भले त्यांनी ते काय ते फालतूपणा केला त्यांनी, पण ते खरोखरच आहे ना, की तू इतकी नेक्स्ट लेवलची खोटारडी भामटी भुरटी आहेस. बाप रे, म्हणजे तरी पण तू जरा शरम नाही, बेशरम सारखी खोट्यावर खोटं. अगं तुला ना आता काय झालं म्हणजे अक्कल येईल ग बोमले. किती निर्लज्जपणाचा कळस आहे. लाज पण नाही वाटत? बेशरम कुठली तोंड दाखवून फिरत असते आणि वर तोंड करून सांगते पण की आपण तर काय केलं नाही, मग आपल्याला कशाला काय? अरे काय केलं नाहीये? अगं बाई, कुठे फेडशील? इतकं कांड केलेस ना तू, तुला एकदाच दणका पडणार आहे, त्याशिवाय नाही सुधरायचीस तू. आणि इतका माज आहे ना हिला, वापरे. मी 2 गाड्या आणि आता ते मम्मी जायच्या आधी दुसरी गाडी पण घेऊन येईल. अरे काय नाही, हा पैसा आहे ना, जसा दिसतोय ना तसं तू काय कांड करते ना ते, बापरे. मला तर असं वाटतंय की कुठेतरी चुकीच्या मार्गालाच, म्हणजे एकदम असा पाऊस पडतो आणि एकदम ओसरतो, तसंच काहीसं हिच्या बाबतीत होतंय की काय, असंच दिसतंय काहीसं. इतकी नाटकं, इतका माज आणि इतकं हुशाऱ्या मारत असते बघावं तेव्हा. आणि या सुतकी बाईचा प्रॉब्लेम काय आहे? हिला तर इतकं म्हणजे काय वावगंय हिचं काय माहिती. हिला क्लायमेट कसं असलं पाहिजे म्हणजे ही बाई खुश होईल. तू तर कशातच खुश नाही होऊ शकत ग, कारण तू ना एकदम सॅड आहे, सॅड. तू इतकी दुःखी, इतकी मनातनच एकदम इतकी हे आहेस ना. फक्त पैसा असला म्हणून माणूस सुखी समाधानी असतो असं नाहीये. तुला तर ते आंतरिक समाधानच नाहीये, कारण इतके सियाप्पे आणि इतकं हे आहे ना, रात्रीची झोप पण कशी लागते तुला काय माहिती. त्याच्यामुळे सदान कदा 12 वाजलेले असतात आणि सदान कदा आपली दुःखीच असते. पाऊस पडला तर पावसाचं दुःख, ऊन आलं तर उन्हाचं दुःख, गरमीचं दुःख, थंडीचं दुःख. हिला कसलं म्हणजे काय व्हावं म्हणजे ही खुश होईल. आणि नुसतं मी क्वांटिटीमध्ये खाते, कोणाला उत्तर देते ग तू? क्वांटिटीमध्ये खाते आणि डाएट तर चालूच आहे. अरे क्वांटिटी असू दे, क्वांटिटीने काही फरक नाही पडत. हे जे काही आहे ना, ही पळवाट आहे फक्त. आम्ही सगळं खातो, सगळं एव्हरीथिंग, आणि सगळं, अरे सगळं म्हणजे काय, ते पण होलसम फूड असेल तर सगळं खाण्याला अर्थ आहे.
म्हणजे तू सगळं खातेस, तू प्रोटीन घेते, तू कार्ब घेते, तू व्हॉट एव्हर जे पण काही न्यूट्रिशन असतात ते सगळे न्यूट्रिशन तू ते कन्झ्युम करतेस, तर त्या गोष्टीला अर्थ असतो. पण तू नुसतंच कार्ब्स आणि नुसतंच आपलं तळणीचं खाते आणि त्याला जर तू म्हणते की मी सगळं खाते आणि थोडं थोडं खाते म्हणून मी फिट आहे, तर असं होत नाही. जहर हे थोडं घ्या म्हणजे विष हे थोडं घ्या, नाहीतर अख्खी बॉटल घ्या, ते असर तर तेच करणार आहे. विष तर विषच असतं ना. त्याच्यामुळे त्याच्याने काही फरक पडत नाहीये. मग तू काय म्हणशील की अरे मी तर पावशरच घेते, हां ते पण म्हणायला कमी नाही करणार. त्याच्याने काय एवढा वय नाही होता, थोडासा असा होता, पण मी पावशरच घेते, पावशरने असं होतं. मी काय रोज अर्धा ग्लास असं काय पूर्ण अख्खी बॉटल नाही संपत, रोज पावशर मारते आणि थोडी मशरी लावते, सगळं थोडं थोडं क्वांटिटीत घेते मी. इतकं तळणीचं खाते, तू स्वतःला ऑब्झर्व कर. किती ढेकराळी झाली असती, सारखी ढेकर मारून मारून बोलत असे. आता आमची बस येणार आहे, आता मी त्याचा चाललोय, आता बस येणार आहे, आता आली येईलच, आवाज येतोय. अरे बस येणार आहे बोलून ट्रेन आली. मी विचार करते आता ही बसमधनं उतरली, आता ट्रेन पकडायला चालली आहे, ट्रेन स्टेशनवर चालली आहे आणि बसच. अरे बघितलं, पावशर मार नाही तर काय पण मार, तुझा तर तू तर एकदम चढतेस. तुला तू घेत जाऊ नको भाई, तू ना नाही, आपल्याला झेपत नाही तर करू नये असल्या गोष्टी. आणि ते तर सगळ्यात पहिले बंद कर. मिसरीवाली मिसरी लावणं तर सगळ्यात पहिले बंद कर. एकदम एकदम झिंगतेस तू फुल ऑन काय तर. आणि हिला आवाज येतोय म्हणते, बसचा आवाज येतोय. आवाज तर येतोय बसचा आणि ट्रेन आली. अगं बाई तू काय बडबड करते तू. आणि सॉरी पण म्हणते. आता आधी बरोबर बोललेली की आता आम्ही ना पोचलो आहोत, आता ट्रेन आता येईलच, ट्रेनचा टाइम झालाय. आवाज पण येतोय, सॉरी ट्रेनचा नाही बसचा, आता आम्ही बस पकडणार आहोत. अरे ट्रेनच होती ती, येडी बाई ट्रेनच होती. सॉरी काय म्हणते, येडपट कुठची. म्हणजे इतकी फेकाफेकी नाही, बापरे नेक्स्ट लेवल आहे. आणि मग त्या दिवशी का नाही घेऊन गेली गाडी. मैत्रिणीला द्यायचा होता कॅमेरा हातात पकडायला आणि चालवायची होती ना. त्या दिवशी का तेव्हा कुठे घेऊन गेलेला तुझा टोमग्या मण्यार, विषारी साप कुठे घेऊन गेलेला. तेव्हा तर होती ना, मग तेव्हा घेऊन जायचं होतं. तेव्हा मम्मीला उगाच काहीतरी एक्सप्लोअर करवते. त्या मम्मीला तर काय 2-4 डायलॉगच रटवून ठेवले, तेवढी स्क्रिप्ट आहे पोपटपंची करून तेवढंच बोलते. छान वाटलं, मला खूप बरं वाटलं. तोच आहे ना वेलकमवाला, तसाच एकदम बिल्लू तसाच बोलते कि मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का सबसे बड़ा प्लेयर था, एक दिन मैं हॉकी खेल रहा था, मंजू भाई को बहुत गुस्सा आया, तो मंजू भाई दिल के तो बहुत अच्छे हैं, लेकिन उन्होंने गुस्से में मेरी टांग तोड़ दी, फिर उन्होंने मुझे हॉस्पिटल में भर्ती कराया. तो सो यार एकच डायलॉग माझी मम्मी रटवत असते. हिला जे रटवलंय तेवढंच आपलं बोलते. की मला खूप मस्त वाटतं, इथे खूपच आनंद झाला आणि खूपच छान माझ्या मुलीने मला घेऊन दिले कपडे आणि खूप छान वाटतंय मला, खूप मस्त, खूपच आनंद. आणि हिचा एकच डायलॉग आहे की माझ्या मम्मीला ना एक्सप्रेसच होता येत नाही, तिला ना एक्सप्रेस नाही जमत व्हायला, तिला जास्त काही बोलता येत नाही, पण मी जेवढं स्क्रिप्ट दिलंय तेवढं कसं बोलते. हेच ना बकवास नुसतं. काय ते कपडे घेतले ब्लॅक अँड व्हाईट आणि तो रेड तो शर्ट, तो कितीही म्हटला ना बाबा तो तरी तो लॉंग शर्टच आहे. कुठल्या अँगलने कुर्ता आहे तो, कुर्ता. मम्माचं काय खरं नाही बाबा. आता एकदम फॉरेनची काय कोण आहे ती गायकवाडीन होणार आहे. आणि माहिती आहे ग बाई, माहिती आहे तू तुझ्या पैशाने, मला माहिती आहे तुझ्याच पैशावर सगळं चाललंय. जी मिजाज चालली आहे ना ते तुझ्याच पैशावर चालले. तर त्याच्यामुळे ते बोलून दाखवायची काही गरज नाही आहे की बाबा मी माझ्या पैशाने घेतलंय माझ्या मम्मीसाठी. माहिती आहे का तू खूपच चांगली गुणाची, एक नंबरची फालतू, एक नंबरची खोटारडी, भुरटी, चोरटी आणि नाठाळ पोरगी आहेस. त्याच्यामुळे ते काही सांगायची वेगळी गरज नाही आहे. आले मोठे माझ्या पैशाने घेके. कोणाला दाखवते ग, कोणाला दाखवते. इथे मुली काय काय करतात हे तुझ्यासारख्या गावठी ना, तुला काय माहिती दुनियामध्ये काय चाललंय. तू तिथेच एकदा डबक्यात करत बस, ड्रा 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 ड्रा. आणि स्वतःसारखंच ही स्वतः कशी काही घेतलं तरी हे मला खूप छान दिसत होतं, हे मला खूप मस्त वाटत होतं म्हणून मी घेतलं. तसंच मम्मीला पण तसंच, हे मम्मीला खूप छान दिसत होतं, खूपच छान दिसत होते ते, तिला खूप छान वाटत होतं म्हणून मी म्हटलं की घेऊन टाक, काही हरकत नाही घे तू. म्हणून आम्ही तिला ते घेतलंय. आणि ते काही छान नव्हतं दिसत, इट वॉज सो ऑर्डिनरी. उलट तो ऑरेंज कलरचा जो तिने हे घेतलाय
तो काहीतरी वेगळा आहे आणि तोही तिला नको घेऊ म्हणत होती. मे बी तो थोडा कॉस्टली वगैरे असेल तर नको म्हणत होती वाटतं शहाणी. आणि तो ब्लॅक अँड व्हाईट त्याच्यामध्ये तर काही एवढं काहीच खास नाही आहे, उगाचच आपला माझ्या मम्मीला खूप छान दिसत होता वगैरे. आणि ऑब्व्हियसली मी आधी पण हे म्हटलंय की एखादी गोष्ट छान दिसते तेव्हाच माणूस घेतो ना, घाण दिसणारी गोष्ट का घेईल येडपट कुठची. आणि काय सगळ्यांनाच उपवास राहील ना, सगळ्यांनाच उपवास राहील. हे कुठली भाषा आहे सगळ्यांनाच उपवास? सगळ्यांचा उपवास असेल, सगळ्यांचा उपवास. हे सगळ्यांनाच काय, सगळ्यांनाच काय कंपल्सरी आहे का? काही उगाचच कुठलं काय बोलतात ना, खरंच शी, या बोली भाषेच्या नावाखाली ना अक्षरशः चोथा केलाय. म्हणजे मला तर वाटतं आता ना अशक्य आहे, हे सुधारणं अशक्य आहे. हे घाणच होत जात आहेत. ह्यांच्या जो चुकीच्या ठिकाणी यांना जो मास दाखवायची जी सवय लागली आहे ना, हे सुधारण्याच्या पलीकडे आहेत. आणि काय हार्डवेस्टिंग, आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर हार्डवेस्टिंग. हार्डवेस्टिंग नसतं ते, हार्वेस्टिंग असतं. रे 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 त्या हिचं करते ना, घारीचं कॉपी करायला जाते बोंबडे. जरा नीट शब्द तरी उचल ग. माहिती आहे तू खूप हार्ड कोर आहेस म्हणून सगळं हार्ड नसतं. तुझं टणक आहे ते आपट आता येडपट. आणि प्रत्येक वेळेला तेच ॲपलच्या ट्रीला आता यावेळेला आम्ही एवढं सगळं केलं, सगळं एवढी मेहनत घेतली, एवढा पैसा खर्च होतो, एवढं आपण करतो आणि मी त्याला नेट पण घातली, तुमच्या सांगण्याप्रमाणे सगळं केलं. पण आता इकडचं क्लायमेट असं आहे की ह्याच्याने ते एक वादळ आलं आणि सगळे ॲपल पडले, सगळं खराब झालं, एकही ॲपल राहिला नाही. खूप वाईट वाटतं, खूप म्हणजे खूप दुःख होतं असं बघितलं की. पण मला एक गोष्ट कळत नाही मूर्खांनो, जे आपल्या क्लायमेटला सूट होईल अशीच झाडं लावा ना. कशाला नको ते उद्योग करतात दुसऱ्याचं बघून. तिने केलं, आता तिने पीचेस लावले म्हणून हिने ॲपल लावलं, तिने काय लावलं की ही लावणार. अरे तिच्याकडे वेगळं क्लायमेट आहे, तुझ्याकडे वेगळं क्लायमेट आहे. ती एक गौराबाई, ती पण तशीच, तिचं पण सगळं गार्डन झालं. कारण तिकडे पण असं काही सर्टनिटी नसते, कधी पण काही होतं, पाऊस पडतो, बर्फ पडतो, गरम होतं. त्याच्यामुळे मग कशाला दुनिया करते म्हणून सगळं करायचंय? कशाला म्हणजे हा काय प्रकार आहे मला तेच कळत नाही. आपल्या इथे आता उद्या हे लोक करतात म्हणून मी इकडे ॲपलचं ट्री उगवायचं ठरवलं तर होणार आहे का? येणार आहे का? आणि मग मी असं म्हटलं की अरे मी तर खूप मेहनत घेतली, मी खूप हे केलं पण नाही झालं. अरे नाही होणार ना. इथे तर खजूरचा पेड उगतं तर इथे खजूरच येणार ना, इथे ॲपल कसं येईल? अक्कल पाहिजे ना, डोकं पाहिजे, क्लायमॅटिक कंडिशन्स तसे पाहिजेत. आता काय सगळ्या युरोपमध्ये असं नाही आहे, युरोपमध्ये प्रत्येक कंट्रीचं वेगवेगळं आहे. आता हिला वाटत असेल की अरे जर्मनीला ॲपल उगतं तर माझ्या इथे का नाही, पण तुझ्या इकडचं क्लायमेट वेगळं आहे आणि तू वेगळी आहेस ना. मुख्य म्हणजे तू इतकी मनहूस आहेस की तू जिथे जाते तिथे मळब येतं, वादळ सुटतं, लोकांच्या घरात पण वादळ उठतं, नुसतं सगळं भांडण म्हणतं. तू त्या मण्याच्या घरात पडली तिकडे वादळ, पूर्ण कलेश झाला. तर त्याच्यामुळे नाही ना, आता काय करायचं बघ. आता तो समजतच नाही. समज ग स्वतःला, माणसाला ना स्वतःची ओळख खूप इम्पॉर्टंट असते. ते स्वतःला ओळख आणि मग हे असले उद्योग कर, म्हणजे तुला ना जास्त त्रास नाही होणार. आणि तिथे तर बापरे, तिकडे गेली फर्मनीला आणि तिकडे मोठ्या बाता मारत होती की आम्ही आलो आणि इथे इतकं मस्त वाटतंय आणि इतकं प्रसन्न वाटतंय. आणि माझ्या मम्मी तुला कसं वाटतंय, तर तिथे पण डायलॉग रटवून ठेवलेला. मला तर एकदम मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय आणि असं एकदमच पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय. पण मला इथे एक सांगायचं आहे की मम्मी अजूनपर्यंत कधी पंढरपूरला गेले नाही आहे, पण ती डायरेक्ट इथे आमच्या इथल्या पंढरपूरला आली आहे, प्रति पंढरपूरला इकडे आलेली आहे. सो मम्मी आता तुम्हाला सांगेल की तिला कसं वाटतंय. मला तर खूप मस्त वाटतंय इथे, मला एकदम मस्त असं पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय. अरे काकू बस करा, बस. तुम्ही पंढरपूर कधी बघितलं नाहीये तर तुम्हाला कसं माहिती पंढरपूर कसं दिसतं? तुमच्या लेकीने पण नाही बघितले तर तुम्ही काय म्हणजे काय बघितलं नाही, काय नाही, तरी दोघी आपल्याला लागलेत. पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय, पंढरपूरला आल्यासारखं वाटतंय. अरे लाज नाही वाटत बेशरम कुठले? ती आईस पण तसलीच, ती पोरगी पण तसलीच, सगळेच तसले. अरे तिथे राहून पण तुम्ही आजूबाजूच्या इथे कधी गेले नाही फुकटे. तो मण्यार भेटला, त्या मण्यारच्या जीवावर उड्या मारताय आणि वर तोंड उचकटून बोलताय की आम्ही तिथे नाही गेलो आणि आम्ही खूप मोठे भक्तिणी आहोत, पण आम्ही आमच्या इकडच्या देवाला बाजूला असून पण नाही गेलो आणि इकडे येऊन आम्ही मोठ्या हुशाऱ्या मारतायत. आले मोठे आणि भक्त पण एकदम तुम्ही 7 समुद्र पार हे करताय. अरे तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, एवढी नाटकं तुम्हाला तिकडे जाऊन का सुचली? इथे जेव्हा हाताशी होतं तेव्हा का नाही केलं? तर जिथे खरं आहे, जिथे मूळ स्थान आहे तिथले तुम्ही, तिथे जवळ एका ढेंगेवर आहे, एक ढेंग टाकली तर पोचाल, पण तिथे नाही.
आणि दुसरीकडे जाऊन हुशारी दाखवायला हा फक्त शो ऑफ आहे, हे मनापासून केलेलं नाहीये. हा फक्त कॉन्टेंटसाठी तिथे गेलेले, तिथे फक्त शो ऑफ, नट्टापट्टा आणि आपण कसे आणि आपलं संस्कृती हे. आणि जर तिला इतकंच होतं तर फ्लक्झमबर्गमध्ये होत्या पादुका, या पादुका नाहीच आहेत. फर्मनीमधल्या पण पादुका नाही आहेत त्या, ते तिथे आलेल्या ते नाहीच आहेत. जे वारी निघालेली ती नाहीच आहे, ती कधीचीच येऊन गेली. ती पोचली, ती आषाढीला सांगते काय लंडनला होती ती, त्यांचं डेस्टिनेशन होतं ते फायनल डेस्टिनेशन ते. हे तर ह्या लोकांनी असंच सोहळा ठेवलेला. आणि ही पक्की शहाणी आहे, जिथे हिला कोणी ओळखत नाही, जिथे हिचं कीर्ती हिची पोचलेली नाही ना, तिकडे जाऊन बसते. फ्लक्झमबर्गला आलेल्या तिथे नाही गेली, तिथे ओरिजिनल पादुका आल्या होत्या, मग तिथे का नाही गेली? कारण तिथे तिकडच्या लोकांनी हिची लायकी ओळखलेली आहे, हिला कोणी घेत नाही. आणि हिचं सगळा पर्दाफाश झाला असता, हिचं सत्य बाहेर आलं असतं, हिला पण कोणी उभं केलं नसतं आणि हिच्या आईकडे पण कोणी ढुंकून बघितलं नसतं. आणि म्हणून ही गेली नाही तिकडे. नाहीतर होत्या तिकडे, तेव्हा हिची आई पण होती, ते नाही दाखवायला घेऊन गेली आणि इकडे घेऊन गेली मोठी आली शहाणी. इथे कोण ओळखत नाही, काय नाही. हे फॉरेनर्स तर काय हिला कोण भीक पण नाही घालत. ही कोण आहे काय माहिती त्यांच्या लेखी. ते खरे डिवोटीज, ते बाहेर देशी राहून आपल्या देवाच्या चरणी लीन होतात. ते खरं मनापासनं देहभान विसरून तिकडे तल्लीन होतात. तुझं काय आहे? कॅमेऱ्यातच लक्ष, बरोबर घेतोय ना शॉट, आणि बरोबर वरून हे होतंय ना, बरोबर ड्रोन बिन सगळं, हे सगळं फालतूगिरी करण्यातच तुझं भक्ती राहिली बाजूलाच. अरे भक्ती करायची तर कॅमेरा बाजूला सारा आणि करा ना, कशाला नसते नाटकं करून दाखवतात. आणि तुला माहिती आहे वारकरी कशाला म्हणतात? वारकऱ्यांनी घातली फुगडी. कुठले वारकरी? कोण वारकरी? कशाशी खातात तुला माहिती आहे? ह्या लोकांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय, काय वाटेल ते बोलतात. ती मुलगी विचारते दिंडी काय असतं सांग ना, सांग तिला दिंडी काय असतं. तुला तरी माहितीये का ग भुकणीची? जास्त बोलायला लावू नको तोंडातनं ना, असं निघेल ना. गबस, चुप, लायकीत राहा. नुसतं काहीतरी साडी नेसली आणि काय ते हे बेशरम, आणि ते गाणं लावणं आधी बंद करा. ते गाणं लावतात मोठं काय तर, जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणांचा वळ सहावे ना, पहावे ना, काय ते आहे ते. दुर्गुण तर तुम्ही आहे, तुमचाच वळ तुम्हाला चाहवत नाहीये, पाहवत नाहीये. तर तुम्हालाच आता बस तुमचा आता बाजार उठवला पाहिजे. स्वतःसाठीच प्रार्थना करताय, करा मॅनिफेस्ट करा. सगळ्यांनी लावलंय ना ते गाणं. जे दुर्गुणी आहेत ना त्यांनी सगळ्यांनी ते गाणं लावलंय स्वतःसाठी. स्वतःचाच बाजार उठावा म्हणून प्रार्थना करतायत. हे देवा यांचा बाजार उठव लवकर. नुसतं त्या आईकडे लक्ष नाही, काय नाही, तिला काय व्यवस्थित दाखवणं नाही. तिला धक्का मारून ही पुढे करत होती. नुसती शिस्त नाही या बाईला खरंच. काय दाखवते आणि काय खरंच त्या आईला पण काय मजा येते आणि काय अजीबच फॅमिली आहे. आणि नंतर गाडीत येऊन बसली आणि म्हणते की तुम्हाला हे बघून आजचा व्हिडिओ बघून खूप आनंद होणार आहे, खूप बरं वाटणार आहे, खूप छान वाटणार आहे, खूप पॉझिटिव्ह फील होणार आहे. आणि तुम्ही मला म्हणणार की बोंबल तू खरंच भारतात आली आहेस का असं वाटतंय. आणि खरंच तुम्हाला असं वाटणार की मी भारतात आले आहे, इतके लोक आणि डान्स करतायत आणि सेम आपल्या भारतासारखं. तर सगळं बघून तुम्हाला खूप मस्त वाटणार आहे आणि तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटणार आहे. शी, आणि काय हिला म्हणजे इतका कॉन्फिडन्स येतो कुठून? म्हणजे हिच्यासारखा एकदम ढेपाळलेला आणि असा सुस्तळ आणि खोट्याने भरलेला कोणाचे व्लॉग नसतील. आणि ही काय म्हणे की तुम्हाला मी नेहमी पॉझिटिव्हिटी माझ्या ह्याच्यातनं स्प्रेड करण्याचा प्रयत्न करते. ढापाडी कुठून ते व्हिडिओ धापते आणि कोणाकोणाचे डायलॉग ढापते आणि काहीतरी स्वतःचं म्हणून रेटवते. अरे तुझ्यापासून, तुझ्या फॅमिलीपासून जितके निगेटिव्ह वाईब्स येतात ना, इतके कोणाच्याच ह्याच्यातनं येत नसतील. तू कसली पॉझिटिव्हिटी पसरवते अखंड सॅड वाईबवाली. आणि ही आधीच म्हणजे ही आता तर आपल्या पब्लिक बरोबर पण कोणास म्हणाले खेळायला लागले की तुम्हाला असं वाटणार, तुम्ही म्हणणार बोंबल. अरे स्वतःच नाव कशी घेते यार, कसं विचित्र वाटतं ते ऐकायला. तुम्ही म्हणणार बोंबल, मन्या म्हणाले बोंबल, आई म्हणाली बोंबल, मी म्हणाली मन्या, मी म्हणाली मम्मी, असं हे ह्यांना म्हणाले, ते मला म्हणाले, मी त्यांना म्हणाली, तुम्ही मला म्हणाले. अरे काय आहे, गबस ना, काय खेळत असते नुसतं. तुला तर पैकीच्या पैकी मार्क मिळायचे माहिती आहे कोणास म्हणाले म्हणून अजूनपर्यंत तेच आपलं एकच गोष्ट येते, तेच सारखं खेळत असते आपली.
आणि काय लोकांना काय कामधंदे नाही आहेत, सगळं त्यांच्या घरी काय सणवार काय आहे की नाही, त्यांनी पण ठेवलंय, त्यांच्या पण घरी चांगलं, त्यांना स्वतःच्या घरचे आहेत, घरी त्यांच्या सण समारंभ आहे, ते पण उत्साहाने साजरा करतायत. दुसरं काय नाही आहे, तुझ्याकडेच बघत बसणार, तुझा व्हिडिओ बघत बसणार आणि त्याच्यातनं पॉझिटिव्ह म्हणजे ही समजती काय तू अपने आपको? हा, थुकरट औरत, पागल औरत, पागल औरत, डोबी गवार, चुबेट. तो मण्यार पण समजून चुकलाय, तो पण बोलत असतो. जेव्हा ही अशी येड्यासारखी काहीतरी बडबडत असते ना, तेव्हा तो पण असा साईडला बसून नुसता आपला लक्षच देत नाही. जाऊ दे, बोलू दे काय बोलायचं, ती जीजी नंतर हिचं करेल, चांगली तासेल, हिला जाऊ दे, येडीला किती समजवलं तरी ऐकत नाही, बोलू दे म्हणून तिला पण सोडून देतो आजकाल. तो पण जास्त पार्टिसिपेट करत नाही हिच्या फालतूगिरीमध्ये. असंच पाहिजे आपट. आणि व्हेरी गुड, हिच्याच भक्तांनी हिला रिअलाईज करून दिलंय की तिचे व्हिडिओ त्यांना पण बघवत नाही आहेत, त्यांना पण हिचा वळ सावत नाही आहे, राहवत नाही आहे, पावत नाही आहे, म्हणून हिचे व्हिडिओ स्किप करून बघतात. एका व्हिडिओमध्ये 2-3दा मम्मीला दाखवलं, पण भक्त परत परत तेच म्हणत होते, मम्मी नाही दिसली. तर म्हणे की मम्मी होती, तुम्ही माझे व्हिडिओ स्किप करून बघता. अरे 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 रे, शी. बघ किती इंटरेस्टिंग असतात तुझे व्हिडिओ की लोक पळवून टाकतात. म्हणजे तुझे भक्तच पळवतात तर आमची काय गत. अरे 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 काय रे बोंबडे. बस जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, ह्या दुर्गुणांचा वळ सहावेना. उचल रे देवा यांची कळ. असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचे पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. दया दरवाजा बंद कर दो. टेक केअर, बाय, मासलामा.